Hello all. In today's lecture, we are going to study the point conversion of finite automata to regular expression. In last lecture, we just studied about the conversion of regular expression into finite automata. Okay, so the expressions are given here, and after that, we convert that regular expression into finite automata. And in this lecture, we study about the conversion of finite automata into regular expression. Okay, so there are some rules which are used for conversion of finite automata to regular expression. Okay, so first rule is initial state could not have any incoming edges. Okay, याच्यामध्ये starting state ला किंवा initial state ला कोणतेही incoming edges नसतात. Okay, if any incoming edge is there, create a new initial state with epsilon moves. Okay, जर याच्यामध्ये इनकमिंग एज नसेल तर त्याच्यामध्ये क्रिएट करायची आहे न्यूली इनिशियल स्टेट विथ एप्सिलॉन मूव. एप्सिलॉन मूव यूज करून याच्यामध्ये न्यू इनिशियल स्टेट यूज करायचे. ओके सर, या एक्झाम्पल मध्ये बघू शकता किंवा या स्टेट मध्ये की फर्स्ट ऑफ ऑल इथे विदाउट एप्सिलॉन मूव आहे किंवा इनिशियल स्टेट आहे, तर त्याच्यानंतर एक एप्सिलॉन मूव यूज करून याच्यामध्ये ही जनरेट केलेली आहे. ओके, म्हणजे या डायग्रामच्या इथे तर ही एक नवीन स्टेट ऍड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एप्सिलॉन मूव दाखवलेला आहे. ओके, देन द नेक्स्ट वन इज फायनल स्टेट शुड नॉट हॅव एनी आउटगोईंग एजेस. आता ह्याच्यामध्ये जर ही फायनल स्टेट असेल तर याच्या पुढे कोणतेही आउटगोईंग एज नसणार आहे किंवा याच्यामध्ये कोणती नेक्स्ट स्टेट याच्यामध्ये अवेलेबल नसणार आहे की जे फायनल स्टेट मधून इनपुट येणार असलेली. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप, this is the second state, then it does not contain any another state forwarding that. Okay, so if any outgoing edge of there create new final state with epsilon moves. Okay, जर सपोज याच्यामध्ये असं स्टेट असेल की त्याच्यामधून न्यूली फायनल स्टेट क्रिएट करायची असेल तर त्याच्यामध्ये एप्सिलॉन मूव यूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फायनल स्टेट काय करू शकतो आपण क्रिएट करू शकतो. ओके, त्याच्यामध्ये अजून एक कंडिशन आहे, इफ वी हॅव मोर दॅन वन फायनल स्टेट देन मेक इट इंटू वन फायनल स्टेट. ओके, आता याच्यामध्ये बघा ही डायग्राम आहे लेफ्ट साइडला. आता याच्यामध्ये ही इनिशियल स्टेट आहे, ही इंटरमिडिएट स्टेट आहे सेकंड वन, आणि याच्यामध्ये 3 फायनल स्टेट्स आहेत. ओके, दिस इज फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके, सो these 3 states are converted into one final state. ओके, या 3 फायनल स्टेट या एकाच फायनल स्टेट मध्ये कन्वर्ट झालेले आहेत आणि याच्यासाठी काय केलेलं आहे तर त्याच्यामध्ये या ज्या काही 3 फायनल स्टेट्स होत्या तर त्याच्यामधून एक एप्सिलॉन मूव क्रिएट केलेली आहे आणि ही जी एप्सिलॉन मूव आहे हे या फायनल स्टेटला काय झालेली आहेत, कनेक्ट केलेली आहे. तर या टाइप मध्ये आपण जर एकापेक्षा जास्त फायनल स्टेट्स असतील तर त्या एकाच फायनल स्टेट मध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. So the example is given here, and before that the third rule is eliminate other state apart from initial and final state. Okay, आणि याच्यामध्ये जे इनिशियल आणि फायनल स्टेट आहेत तर त्याच्या मिडल मधल्या ज्या काही अदर स्टेट्स असतील तर त्या ह्याच्यामध्ये एलिमिनेट करायचे आहेत. ओके, सो द एक्झाम्पल वन इज, सो this is the diagram, or this is the particular finite automata having the 2 states, that is 1 and 2, and the movements are A, B and C, which are going towards from 1 to 2. Okay, so the first step is we write it as A, B, C. या टाइप मध्ये आपण काय करू शकतो, आपण ते लिहू शकतो. आपण या फायनाइट ऑटोमेटाचे जे काही क्रिएशन आहे रेग्युलर एक्सप्रेशन वरून त्याच्यामध्ये बघू शकतो की याच्यामध्ये हे पॅरलल आहेत. ए हा इनपुट 1 to 2 कडे जात आहे, देन बी इज ऑल्सो सेंड फ्रॉम 1 to 2 अँड सी इज ऑल्सो सेंड फ्रॉम 1 to 2. ओके, सो ए, बी अँड सी आर पॅरलल, म्हणजेच काय तर हे युनियन आहे ए, बी आणि सी चं. त्यामुळे आपण हे फायनाइट ऑटोमेटा कसा रिप्लेस करू शकतो तर त्याच्यामध्ये या टाइप मध्ये सुद्धा तो लिहू शकतो. जर तुम्हाला येत नसेल तर डिरेक्टली याच्यावरून तर एक्सप्रेशन काय तयार होतो तर रेग्युलर एक्सप्रेशन इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. ओके, एरो एकाच साइडला आहे, रिव्हर्स नाहीये. रिव्हर्स असेल तर याच्यामध्ये ए डॉट बी डॉट सी या टाइप मध्ये आलं असतं, पण याच्यामध्ये एरो एकाच साइडला असल्यामुळे त्याच्यामध्ये युनियन असणार आहे आणि रेग्युलर एक्सप्रेशन येणार आहे ए प्लस बी प्लस सी. ओके, देन
The second example is this 1, 2, 3. Okay, so first input is A, then B. Okay, ए बी मीन्स सेरीज मध्ये आहे. ओके, सेरीज मध्ये असल्यामुळे याच्यामध्ये काय असणार आहे, युनियन सॉरी कॉन्कॅटिनेशन असणार आहे. दॅट मीन्स ए डॉट बी किंवा ए बी असं आपण कॉल करू शकतो. ओके, जर याच्यामध्ये तुम्हाला या टाइप मध्ये लिहायचं नसेल तर इंटरमिडिएट स्टेट तुम्ही डिलीट करू शकता आणि त्याच्यामधलं जे काही इनपुट्स आहेत किंवा सिम्बॉल्स आहेत ते कनेक्ट करू शकता. तर याच्यामध्ये जर टू स्टेट ही डिलीट केली तर त्याच्यामध्ये हे कनेक्ट केल्यानंतर इथे तुमची टर्म राहणार आहे ए बी. त्यामुळे रेग्युलर एक्सप्रेशन काय येईल तर ए बी या टाइप मध्ये याचं रेग्युलर एक्सप्रेशन येणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला अजूनही एक्झाम्पल सर्च करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. ओके, सो conversion of finite automata to regular expression. Okay, so you use the tutorial point or Java point website. Okay, this is the examples of regular expression and convert that regular expression into the finite automata. Okay, so there are different examples available, so you just find out that particular points. So here the software is used for converting that particular expressions. Okay, so I'm giving you in the assignment which example depends upon this point. Madam, then the next one is equivalence of two regular expressions. Okay, so there are two methods for checking equivalence of regular expression, that is simplification of regular expression by using identities, and another method is conversion of regular expression into finite automata. Okay, so we just study about the simplification of regular expression using identities. ज्याच्यामध्ये आयडेंटिटी रूल यूज करून आपल्याला रेग्युलर एक्सप्रेशन काय करायचे आहेत, सिम्प्लिफाय करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये जो सेकंड मेथड आहे ती आहे कन्वर्जन ऑफ रेग्युलर एक्सप्रेशन इनटू फायनाइट ऑटोमेटा. फायनाइट ऑटोमेटा मध्ये आपण कन्वर्जन करून काय करू शकतो तर इक्विव्हॅलन्स फाइंड आउट करू शकतो. ओके, so this is the example depends upon that point. So a plus b star which is equal to a star into ba star bracket star. Okay, मला स्क्रीन वरती हे एक्सप्रेशन इथं दिसत असेल. So check the equivalence of given regular expression by converting of regular expression into finite automata. Okay, फायनाइट ऑटोमेटा मध्ये याचं कन्वर्जन करून आपल्याला बघायचं आहे की हे एक्सप्रेशन इक्वल येतात की नाही ते. ओके, तो तर फर्स्ट ऑफ ऑल बघा ए प्लस बी स्टार. ओके, तर आता याच्यामध्ये ए प्लस बी स्टार म्हणजेच काय असणार आहे तर ए ऑर बी किंवा युनियन स्टार आहे. त्यामुळे आपण ए ऑब्लिक बी असं लिहू शकतो किंवा ए कॉमा बी ब्रॅकेट रेस टू स्टार असल्यामुळे याच्यामध्ये काय येणार आहे तर
लूप येणार आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये ही स्टेप तुम्हाला इथं दाखवलेली आहे, ती एप्सिलॉन मूव्ह घेऊन दाखवलेली आहे. तुम्हाला जर हे क्रिटिकल वाटत असेल तर हे तुम्ही ड्रॉप केलं तरी चालेल. डिरेक्टली ह्याच्यामध्ये लूप घ्यायचं आहे. तुम्हाला हे येतं त्याच्यामध्ये की डिरेक्टली आपल्याला ए प्लस बी असेल तर ए किंवा बी स्टार मीन्स लूप, तर या टाइप मध्ये आपण ते कन्वर्जन करू शकतो. ओके, दिस इज द लेफ्ट हँड साइड. देन राईट हँड साइड इज ए स्टार इंटू बी ए स्टार बी. ओके, तर आता याच्यामध्ये तुम्हाला दोन टर्म्स आहेत सेपरेट, दॅट इज ए स्टार डॉट बी ए स्टार ब्रॅकेट रेस टू स्टार, म्हणजे ही एक फर्स्ट टर्म आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट टर्म अँड दिस इज द सेकंड टर्म, आणि या मिडल मध्ये डॉट असणार आहे, म्हणजे काय असणार आहेत, हे सेरीज मध्ये असणार आहेत. ओके, तर याची डायग्राम कशी येणार आहे बघा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट असणार आहे ए स्टार, म्हणजे एका पर्टिक्युलर टर्मचा लूप असणार आहे, आणि दुसरी टर्म आहे बी ए स्टार रेस टू स्टार. ओके, इथे बघा बी ए स्टार म्हणजे या पर्टिक्युलर टर्मचा तो रेस्ट असणार आहे, त्यामुळे तो लूप मध्ये आपण घेऊ शकतो. आणि जर ते आपण रिमूव्ह केली किंवा त्याच्यामध्ये ते पर्टिक्युलर टर्म आपण जर रिपीट केली तर बी ए स्टार, म्हणजे जरी आपण पहिल्यांदा ए स्टार घेतला तर तो याच टर्मला येणार आहे. डॉट असल्यामुळे युनियन आहे, आणि युनियन असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये अगेन स्टार यूज केलेला आहे, म्हणजे आपण काय यूज करतो तर बी ए स्टार, त्याच्यामध्ये अगेन बी आहे आणि ए आहे, तीच टर्म असल्यामुळे आपण त्या एकाच टर्मला आपण हे लूप काय करू शकतो, घेऊ शकतो. आणि त्यामुळे काय होऊ शकतं तर ए बी स्टार, इथे सुद्धा ही टर्म सेमच आलेली आहे ए बी स्टार. ओके, आणि इथे सुद्धा तीच टर्म आलेली आहे ए बी. ओके, त्यामुळे ह्याची जी काही फायनाइट एटोमेटा आहे तर तो फायनाइट एटोमेटा सेम आलेला आहे, आणि त्यामुळे हे दोन्ही एक्सप्रेशन्स काय आहेत तर इक्वल आहेत. Okay, so these two regular expressions are equivalent using the finite automata. So the next term is pumping lemma and its application. Okay, so this is the one of the method which is used for the regular expression. The pumping lemma is used to prove that a language is not regular. It cannot be used to prove that a language is regular. त्याच्यामध्ये लँग्वेज रेग्युलर आहे की नाही हे प्रूव्ह होत नाही याच्यामध्ये. सो इफ ए इज रेग्युलर लँग्वेज देन ए इज हॅज अ पंपिंग लेंथ p such that any string s so there are the condition here or three parts where s determinant of s or value of s is greater than or equal to p may be divided into three parts. So xy raised to I z belongs to A for every I is greater than or equal to 0. Then determinant of y is greater than 0. Then determinant of xy less than or equal to p. Okay. So to prove that a language is not regular using pumping lemma, following steps are used. Okay. आता याच्यामध्ये लँग्वेज हे रेग्युलर आहे हे याच्यामध्ये प्रूव्ह केलं जात नाही, तर याच्यामध्ये लँग्वेज ही रेग्युलर नाहीये, दॅट इज language is not regular is proved by using pumping lemma. Okay, so some of the rules here used for pumping lemma. Assume that a is regular, याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं की a ही रेग्युलर लँग्वेज आहे, then it has to have a pumping length p. Okay, then next one is all strings longer than p can be pumped. Then now find a string s in a such that determinant of s is greater than or equal to p. Then divide s into x, y, z. Then show that x, y raised to I, z belongs to A for some I. Then consider all ways that s can be divided into x, y, z. Then show that none of these can satisfy all the three pumping conditions at the same time. Okay, so for example, this is the example using pumping lemma. आता हे जे काही थिअरॉटिकल स्टेप्स आहेत या तुम्हाला समजल्या नसतील तर या एक्झाम्पल वरून तुम्हाला समजतील. तर बघा काय आहेत. युझिंग पंपिंग लेमा प्रूव्ह दॅट द लँग्वेज ए इज इक्वल टू ए रेस टू एन बी रेस टू एन where n is greater than or equal to 0 is not regular. Okay, so assume that first term is assume that a is regular, then the pumping length is p. Okay, तर आता याच्यामध्ये ही टर्म काय येईल बघा, s इज इक्वल टू a रेस टू p b रेस टू p. जस्ट वी रिप्लेस हियर n बाय p. n ही व्हॅल्यू आपण p ने रिप्लेस केलेली आहे याच्यामध्ये. देन
divide it into three parts, that is x, y, z. So assume that p is equal to 7. आता याच्यामध्ये assume करायचं आहे की याच्यामध्ये p ची व्हॅल्यू काय आहे 7 आहे. म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे तर a raised to 7 b raised to 7. Then the term s is equal to 7 times a 7 times b. Okay, then next one we find out the conditions. Then case 1 is the y is in a part. Okay, तर आता याच्यामध्ये कन्वर्जन करायचं आहे. तर याच्यामध्ये कन्वर्जन करताना काय केलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये टर्म्स फाइंड आउट केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे डिवाइड s into x y z. Show that x y I raised to z belongs to a. Then consider always that s can be divided into x y z. आता याच्यामध्ये या 3 कंडिशन्स घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये असं नाही की तुम्ही या कंडिशन्स याच टाइप मध्ये घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही रिमेनिंग कंडिशन्स सुद्धा घेऊ शकता. तर फर्स्ट ऑफ ऑल बघा a these 3 x a r comes under x, then remaining terms are y, and all b's are comes under z. Then the y is in b part. Okay, आता याच्यामध्ये जर सपोज हा y हा पार्ट आहे तो a मध्ये असेल आणि z पार्ट मध्ये ऑल b असतील. ओके, देन सेकंड बघा the y is in b part. जर y हा b मध्ये येत असेल म्हणजे b टर्म्स मध्ये येत असेल तर, आणि y इज इन पार्ट a अँड b, आणि y मध्ये जर a आणि b दोन्ही मधील जरी टर्म्स येत असतील तर त्याच्यामध्ये काय होणार आहे तर याच्यामध्ये केस फर्स्ट बघा केस y I x y raised to I z which belongs to x y square z. Okay, suppose x is equal to a then y is equal to a. Okay, म्हणजे याच्यामध्ये जे रिमेनिंग फोर्थ a आहेत तर y स्क्वेअर मीन्स सपोज जर x हे 2 असतील तर 2 raised to 2 दॅट मीन्स y इज इक्वल टू 4a असणार आहे. आणि जो रिमेनिंग a असेल तर तो कशामध्ये जाणार आहे तर z मध्ये जाणार आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल वी कन्सिडर दिस स्ट्रिंग the number of a is equal to 11 and b is equal to 7, then 11 is not equal to 7. So this string does not lie in our language. Okay, सो त्या टाइप मध्ये आपल्याला ही केस सेकंड आणि केस थर्ड या टाइप मध्ये आपल्याला ते काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला समजेल की ती लँग्वेज रेग्युलर आहे की नाही ते. Then next one is construct regular grammar generating the regular set represented by particular regular expression. Okay, सो आता याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे तर आपल्याला रेग्युलर ग्रामर जनरेट करायचे आहे. हे वरती जे काही थिअरॉटिकल पॉइंट दिलेले आहेत ते एक्सप्लेन न करता मी डिरेक्टली यावरती डिपेंड असणारे एक्झाम्पल एक्सप्लेन करतेय. ओके, सो देर इज नो नीड टू स्टडी दॅट पर्टिक्युलर थिअरी कन्सेप्ट हिअर. So from the example you just understand the theoretical concept. So suppose there is an expression p is equal to a star b into a plus b star. Then construct the finite automata of given regular expression. First of all, this regular expression is converted into this finite automata. Here we take the two states, that is a0 and a1. Then we take a star b, then a plus b star here. Okay, so this is the particular finite automata. Then after that this second step is convert this finite automata into regular expression, sorry regular grammar. आता याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर एक्सप्रेशन जनरेट नाही करायचे तर याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर ग्रामर जनरेट करायचं आहे. सो द ग्रामर कंटेन्स 4 टपल्स, that is g is equal to ntps. Okay, NTPS. Here N is non-terminals, T means terminals, P means production rule, and S means starting state. Okay, so here first one is non-terminal. Okay, non-terminals means state names, that is A0 and A1. Okay, so here we take non-terminals are A0 and A1. Then another one T. T means terminals. Terminal symbols here used A and B. Okay, so that is small a, b. Then a initial state, that is S. S means initial state, and initial state here is
A0. And last one P, that is production rule. Then the production rules generated here are A0 tends to A0, then A0 is tends to B A1. ओके, मिनिमाइज करून दाखवते याच्यामध्ये प्रोडक्शन रूल कसे जनरेट केलेले आहेत. तर फर्स्ट रूल बघा A0 दॅट इज A0. आता याच्यामध्ये जो टर्मिनल सिम्बॉल आहे तो फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर करायचा आणि त्याच्यानंतर तो सिम्बॉल कोणत्या स्टेटला जातो तर ती स्टेट त्याच्यामध्ये जनरेट करायची आहे. तर बघा फर्स्ट ऑफ ऑल A0 टेंड्स टू A0. बघू शकता तुम्ही इथं A0 हा फर्स्ट प्रोडक्शन रूल क्रिएट होऊ शकतो. आणि A0 वरती अजून कोणता प्रोडक्शन रूल क्रिएट होऊ शकतो तर A0 टेंड्स टू B A1. ओके, म्हणजे हे जर इनपुट घेतलं B तर त्याच्या नेक्स्ट स्टेट असणार आहे A1. त्यामुळे हा त्याच्यामध्ये काय होऊ शकतो सेकंड रूल क्रिएट होऊ शकतो. थर्ड रूल काय होऊ शकतो तर A0 टेंड्स टू B. ओनली टर्मिनल सिम्बॉल घेऊन सुद्धा याच्यामध्ये प्रोडक्शन रूल जनरेट होऊ शकतो. ओके, किंवा A0 टेंड्स टू A या टाइप मध्ये सुद्धा याच्यामध्ये रूल काय होऊ शकतो जनरेट होऊ शकतो. आता ही फर्स्ट स्टेट कन्सिडर करून झाले A0. जर सेकंड स्टेट कन्सिडर केली A1 तर त्याच्यामध्ये रूल जनरेट काय होतील तर A1 टेंड्स टू B A1, A1 टेंड्स टू A A1, A1 टेंड्स टू A and A1 टेंड्स टू B. ओके, तर या टाइप मध्ये रूल जनरेट होतात. तर याच्यामध्ये रूल जनरेट करताना काय फॉर्म्युला यूज करायचा तर त्याच्यामध्ये असणारा जो टर्मिनल सिम्बॉल आहे तो आणि तो टर्मिनल सिम्बॉल कोणत्या स्टेटला मूव्ह होतो तर त्या स्टेटचं नेम असणार आहे. ओके, हा फर्स्ट रूल असेल. किंवा सेकंड रूल काय आहे तर याच्यामध्ये जस्ट ओनली टर्मिनल सिम्बॉल्स यूज करून याच्यामध्ये रूल जनरेट होऊ शकतो. ओके, so this is the first example, then this is the second example. Here finite automata is given, then you just find out the regular grammar, that is G is equal to NTPS, that means non-terminals, terminals, starting state and production rule. ओके, हे सेकंड एक्झाम्पल इथं दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली रेग्युलर ग्रामर जनरेट झालेलं आहे. ओके, सो this is the last point in this chapter, that is regular set and regular grammar. So there are some questions given after the last point of this chapter. So you just solve these examples which are given at the end of this chapter. So in this lecture we just stop here. Okay, thank you.